उरण, रायगड जिल्हा। उरणच्या पूर्व भागातील तरुणांना आता त्यांच्या वडिलोपार्जित शेतजमिनीवर स्वतःचा उद्योग व्यवसाय उभारता येणार नाही का, यावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। शासनाचे ड्रीम प्रोजेक्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तिसऱ्या मुंबई प्रकल्पामुळे या भागातील जमिनींचे भवितव्य अनिश्चिततेत बांधले गेले आहे। या अनिश्चिततेमुळे स्थानिक युवकांची उद्योजक होण्याची स्वप्ने धूसर होत आहेत, अशी सनसनाटी माहिती हाती आली आहे। तिसरा मुंबई प्रकल्प राबविण्यासाठी शासनाला या भागातील मोठ्या प्रमाणावर जमीन हवी आहे। अनेक शेतकऱ्यांनी अभिकरणाची म्हणजेच MMRDAची परवानगी म्हणजेच NOC देण्यास प्रशासन तयार नाही। याचा थेट परिणाम म्हणून उरण पूर्व भागातील तरुणांना त्यांच्या स्वतःच्या जमिनीवर देखील उद्योग सुरू करणे अशक्य होत आहे। त्यांच्या वडिलोपार्जित मालमत्तेवर त्यांना व्यवसाय करण्याचा अधिकारच नाकारला जात आहे। अशा प्रकारे एका महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे स्थानिक तरुणांच्या उद्योजकतेस मोठा धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे। या गंभीर समस्येवर स्थानिक लोकप्रतिनिधी मात्र गप्प बसल्याचे दिसत आहे। त्यांनी या विषयावर कोणतीही भूमिका घेतलेली नसल्याने प्रशासनावर दबाव आणण्याचे काम ढिले पडले आहे। त्यामुळे हा नवाच पेज अधिकाधिक गुंतागुंतीचा होत चालला आहे। शासनाच्या एका मोठ्या प्रकल्पामुळे स्थानिक समुदायाच्या आर्थिक विकासाच्या मार्गावरच अडथळा निर्माण झाल्याचे हे एक वाईट उदाहरण आहे। उरण पूर्व भागातील युवकांना त्यांच्या जमिनीवर उद्योग सुरू करण्यास परवानगी न मिळाल्यास केवळ त्यांचीच स्वप्ने मोडतील असे नाही, तर संपूर्ण भागाच्या आर्थिक प्रगतीवरही मोठा प्रश्नचिन्ह उमटेल। शासनाने या समस्येकडे लगेच लक्ष देऊन एक स्पष्ट धोरण आखणे गरजेचे आहे। महाराष्ट्र शासनाने 2024च्या मार्च किंवा एप्रिल महिन्यामध्ये एक जाहीर नोटीस प्रसिद्ध केली होती आणि त्यांना तिसरी मुंबईच्या निमित्तानं आमच्या उरणच्या पूर्व भागातल्या जमिनी हव्या आहेत। जमिनी देण्याबाबत किंवा विकासाबाबत कोणाचाही विरोध असण्याचं कारण नाही, परंतु शेतकऱ्यांना नेमकं काय दिलं जाणार आहे, शेतकऱ्यांचं पुनर्वसन कशा प्रकारे केलं जाणार आहे याचा कोणताही धागादोरा शासनाच्या वतीनं सांगितला जात नाहीये। आणि आता अशी परिस्थिती आहे की ज्या शेतकऱ्यांची जमीन आज हयात आहे किंवा वडिलोपार्जित जमीन आहे, त्या वडिलोपार्जित जमिनीमध्ये एखाद्या शेतकऱ्याने त्याचा स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा प्रयत्न केला तर ती जमीन एकतर CRZ नको त्या जमिनीने लावले गेलेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे ती जमीन बिनशेती होत नाही। बिनशेती होण्यासाठी MMRDAचं NOC लागते आणि ती NOC MMRDA कडून दिली जात नाही, कारण त्यांचं असं म्हणणं आहे की तिसऱ्या मुंबईसाठी इथे प्रस्तावित आहे। परंतु प्रस्तावित असताना आज ही 25,000 शेतकऱ्यांनी आम्ही त्या प्रकल्पाला विरोध केलाय। मग हा विरोध केला असताना आमच्या जमिनी जर बिनशेती झाल्या तर आमच्या भागामध्ये नव्याने उद्योजक निर्माण होतील। भले छोटासा का व्यवसाय लॉजिस्टिक पार्क किंवा काय छोटे छोटे 1.5-2 एकरामध्ये जे बसणारे व्यवसाय आहेत ते व्यवसाय आमची तरुण मंडळी करू शकेल, परंतु शेती बिनशेती होत नसल्यामुळे त्या ठिकाणी व्यवसाय उभारणे कठीण झालं आहे।